पंचवटी पोलीस स्टेशन येथील जबरी चोरी व भद्रकाली पोलीस स्टेशन येथील दंगलीच्या गुन्ह्यातील पायचे मुख्य आरोपी अंबड गुन्हे शाखा युनिटच्या ताब्यात। गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणं व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखा युनिटची स्थापना करून आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दिनांक 1/12/2025 रोजी श्री प्रवीणभाई माणिकलाल दवे वय वर्ष 65, व्यवसाय डाळिंब व्यापारी, राहणार पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की ते पिंपळगाव येथून व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी 5 लाख रुपये घेऊन निघाले होते। सायंकाळी 1:40 सुमारास आडगाव नाका नाशिक येथे बसमधून उतरून ते एका रिक्षात बसून पंचमुखी हनुमान मंदिर पंचवटी येथून जात असताना रिक्षात बसलेले 2 अनोळखी पुरुषांपैकी एका इसमाने त्यांचे हात पकडले व दुसऱ्याने त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून ओरडल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन हातातील धारदार वस्तूने त्यांच्या बरकडीवर मारलं व त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून त्यांना चालत्या रिक्षातून लोटून दिलं। दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 2/595/2025 भारतीय न्याय संहिता 309/6 115/2 352 3/5 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी किशोर बाबूराव वाकोडे हा पसार होता। दिनांक 25/12/2025 रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून आरोपी हा ओवळेगाव पनवेल येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढून ओवळेगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे सापळा लावून आरोपी ज्याने किशोर बाबूराव वाकोडे वय वर्ष 25 राहणार भगवती नगर कोळीवाडा शिवाजी चौक कथडा भद्रकाली मुजरा नाशिक एका चाळीतून ताब्यात घेतलं। आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो उज्जैन, इंदोर मध्य प्रदेश, बिदर कर्नाटक, पुणे, नवी मुंबई, पनवेल येथे पोलिसांना चकवा देत पळत फिरत होता। सदरचा आरोपी हा नमूद दाखल गुन्ह्यातील मुख्य पायचे आरोपी तसेच भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 2/308/2025 भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 189(4), 110, 125, 324(4), 352, 3/5 दंगलीच्या गुन्ह्यातील पायचे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यास पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। आरोपीचा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता त्याच्यावर खालील प्रमाणे नाशिक शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो, माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त सो गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त सो गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वन पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम व महिला पोलीस अंमलदार सविता कदम, गुन्हे शाखा अंबड युनिट नाशिक यांनी केली आहे। सदर कारवाई तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला पोलीस निरीक्षक जया तारडे व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभला आहे। आज अंबड गुन्हे शाखेचं जे पथक आहे PSI मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार बोडके दराडे आणि आमचे पोलीस हवालदार सोनवणे, निकम आणि जाधव या सगळ्यांनी नवी मुंबई येथून एक जो आरोपी आहे किशोर बाबूराव वाकोडे याला ताब्यात घेतलेला आहे। किशोर बाबूराव वाकोडे हा पंचवटीतल्या ऑटो रिक्षाच्या रॉबरीमधील पाहिजे आरोपी होता आणि मुख्य आरोपी आहे। गेल्या 3 दिवसापासून त्याच्या मागावर होते। यापूर्वी एक आरोपी 3 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन पंचवटीच्या ताब्यात दिलेला आहे। किशोर वाकोडेवर एकूण डझनभर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत, 6 सरकारवाडा, 2 अंबड पोलीस स्टेशन, 1 पंचवटी आणि 3 भद्रकालीचे आहेत। तो गेल्या काही दिवसापासून फरार होता। त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि भद्रकालीच्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता, त्यानंतर पंचवटीच्या गुन्ह्यात पाहिजे होता। त्याला नवी मुंबई उल्वे येथून आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न, त्याचप्रमाणे रॉबरी, घरफोडी, चोरी, शस्त्र, बेकायदेशीर शस्त्र वापरणे,
असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अत्यंत शिताफीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या टीमने त्याला आज रोजी ताब्यात घेतले. सदर आरोपी हा गुन्हे केल्यानंतर उज्जैन येथे फरार झाला होता. त्याच्या मागावर पोलीस गेले होते, परंतु तिथे काय मिळून आला नाही. त्यानंतर आरोपीला सुगावा लागल्यानंतर तो कर्नाटक राज्यात गेला. कर्नाटक राज्यात त्याने 2-3 शहरांमध्ये तो फिरला, परंतु त्या ठिकाणी आम्हाला तो मिळून आला नाही. शेवटी त्याचा माग काढत आमची टीम ही नवी मुंबईला उल्वे येथे पोहोचली. उल्वे येथे वाळगाव आहे. वाळगावात तो एका चाळीमध्ये लपून बसला होता. तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला पुढच्या